नमस्कार ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्स. तुम्ही थंबनेल वाचल्याप्रमाणे आता तुम्ही चिंता सोडा स्टॉक सिलेक्शन करायची आणि एकाच फंडमध्ये 750 स्टॉक घ्या. ओके, हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. डिस्क्लेमर तुम्ही वाचलेला आहे. तुम्ही काळजीपूर्वक इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, शिकून इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे आणि खूप चांगली संधी आहे तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हा फंड बाय करण्यासाठी. काय फंड आहे इमिजिएटली बघायला जाऊया. एंजिल वनने आता स्वतःचा AMC सुरू केलेला आहे. AMC म्हणजे काय? ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. ओके, यामध्ये एंजिल वन म्युच्युअल फंड आणि ETFs आणणार आहे नवीन आणि ते लॉन्च करणार आहे. तर याचा 10 तारखेला म्हणजे काल लॉन्च होता. इक्विटी का सुपर मार्केट एक ही फंड में हर पोर्टफोलिओ के लिए. म्हणजे काय तर मित्रांनो, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हा फंड असणं आवश्यक काय आहे याच्याबद्दल आपण माहिती आज घेणार आहोत. तुमचं स्वागत आहे SMK फायनान्शियल सर्व्हिसेसच्या या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, तुमच्या मित्रालाही पाठवा असे अजून व्हिडिओ बघण्यासाठी. तर मित्रांनो, एंजिल वनच्या म्युच्युअल फंड ची सुरुवात या खूप चांगल्या फंडनी झालेली आहे. याला पॅसिव्ह फंड म्हणतात. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हमधला फरक थोडक्यात सांगतो. ॲक्टिव्ह फंड म्हणजे काय तर कंटिन्युअसली स्टॉक चेंज करत राहणं, कंटिन्युअसली तुम्ही वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, हे फंड मॅनेजरचा हातामध्ये असलेली गोष्ट आहे. त्याला ॲक्टिव्ह फंड म्हणतात. पॅसिव्ह फंड म्हणजे काय तर तुम्ही काय करता, एका ठिकाणीच स्थिर राहता आणि स्थिरतेनं पैसे कमवता, हळूहळू पैसे कमवता आणि दोन्हीही बीट करतात इंडेक्सेसला. म्हणजे फंड मॅनेजरसुद्धा त्याच्या सेक्टोरियल जर फंड असेल, सेक्टोरियल फंड म्हणजे काय जर तो पॉवर, फार्मा, ॲटोमोबाईल, बँकिंग असे काय फंड तुम्ही घेतले असतील तर तो त्या इंडेक्सला बीट करायचा प्रयत्न करतो. बीट करायचा प्रयत्न म्हणजे काय की तो त्याच्या इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न काढायचा प्रयत्न करतो. तसंच पॅसिव्ह फंडमध्ये असतं, इंडेक्स फंडमध्ये असतं. तर एक प्रकारचा हा इंडेक्स फंड आहे. याचं नाव आहे एंजिल वन निफ्टी टोटल मार्केट इंडेक्स फंड. ओके, टोटल मार्केट. ओके, विराट स्वरूप. ओके, विराट स्वरूप म्हणजे काय बघा, म्हणजे जे मेन मार्केट आहे तेच तुम्ही तो विराट स्वरूपच तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही ॲड करताय. म्हणजे काय तर खाली तुम्हाला दिलेलं आहे, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. मी हायलाईट करायचा प्रयत्न करेन. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी 93% ऑफ फुल मार्केट कॅपिटलायझेशन तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असेल. म्हणजे मार्केटमधला 93% कॅप आहे, तो सगळा कॅप तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करताय. 750 स्टॉक्सचं वेटेजेस तुम्ही आपल्या कशामध्ये घेताय, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये घेताय आणि 22 सेक्टरमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे. मित्रांनो, ह्याच्यापेक्षा काय तुम्ही वेगळं डायव्हर्सिफिकेशन करणार आहेत आणि काय डोकं लावणार आहे स्टॉक सिलेक्शनला? एक फंड घ्या, निवांत राहा, असं या थ्रू मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. इंडिया ग्रोथ स्टोरीवरती हा फंड बनवला गेलेला आहे. जर तुम्हाला इंडिया ग्रोथ स्टोरी कळते, तुम्हाला इकॉनॉमी भारताची कळते की इकॉनॉमी हा डे बाय डे ग्रोथ होते. तुम्हाला समोर दिसतं आहे की इस्टिमेटेड 2028चं या ठिकाणी GDP दिलेला आहे. US $34 ट्रिलियन होईल, चायना $23 ट्रिलियन आणि आपण जवळपास $6 ट्रिलियन आसपास जाऊ, जास्तच जाऊ, हे इस्टिमेटेड आहे. बट तुम्हाला जर इंडिया ग्रोथ स्टोरी कळते की इंडिया इथून अजून ग्रोईंग होणार आहे, तर कॅपिटल मार्केटला वरी घेऊन गेल्याशिवाय इंडिया किंवा कुठलीही इकॉनॉमी ग्रो होत नसते. त्याच्यासोबत काय ग्रो होत असतो? कॅपिटल मार्केट ग्रो होत असतो. मित्रांनो, तर कॅपिटल मार्केटमध्ये पार्टिसिपेट कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्यासमोर असतो, नेहमी असतो. आणि समोर तुम्हाला दिसतंय की तुम्हाला GDP वाढत असताना आपला पर कॅपिटा इन्कम म्हणजे प्रत्येक माणसाचा इन्कमसुद्धा ग्रोथ होत चाललेला आहे. ओके, तर या थीममध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं इंडिया ग्रोथ स्टोरीमध्ये. तर तुम्ही काय करताय, आत्ता तुम्हाला इंडिया ग्रोथ स्टोरी ऑलरेडी समजते, पण पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्ही मिड कॅप शोधताय, लार्ज कॅप शोधताय, स्मॉल कॅप शोधताय, फ्लेक्सी कॅप शोधताय, बँकिंग सेक्टर शोधताय, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस शोधताय, बरंच काही करताय. तर आम्ही पण तुम्हाला बरेचशा मदत करून देत असतो. किंवा तुम्हाला तुम्ही म्हणलात की 10,000ची SIP करायची, तर एंजिल वननं रिकमेंड केलेले आम्ही तुम्हाला काय करतो की 10,000 रुपयाचे 5 तुकडे करून देतो, 2,000 5 फंड देतो तुम्हाला. त्याच्यामध्ये
स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप असतातच आणि मग 2 सेक्टरल फंड असतात. तर हे जे कन्फ्युजन आहे तुम्हाला आम्हालाही, तर ते कन्फ्युजन या ठिकाणी दूर झालं आहे की तुम्हाला आता एक विराट स्वरूप तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करायचं आहे. त्याचं नाव आहे टोटल इंडेक्स फंड, टोटल मार्केट इंडेक्स फंड. मेनी कन्फ्युजन आहेत लोकांना, ही कन्फ्युजन या ठिकाणी दूर होत आहे. कन्फ्युजन काय असतं माणसाला? कन्फ्युजन असं असतं की माझ्या फंडमध्ये किंवा माझ्या पोर्टफोलिओमध्ये सगळे सेगमेंट्स आलेत का? माझ्या फंडमध्ये सगळ्या थीम्स आहेत का? माझ्या पोर्टफोलिओमध्ये सगळ्या थीम येत आहेत का? माझ्या पोर्टफोलिओची स्टाईल जी आहे ती सगळी इन्व्हेस्टमेंट कव्हर होते का माझ्या याच्यामध्ये? ओव्हरऑल सेक्टर्स कव्हर होत आहेत का? बरोबर आहे का? ते सगळे सेक्टर, एक सेक्टर नाही आहे मार्केटमध्ये, भरपूर सेक्टर आहे, ते सगळे सेक्टर कव्हर होत आहेत का? बरोबर आहे का? फंड मॅनेजरनी जे स्टॉक घेतलेत ते बायस होऊन घेतलेत का? त्याला आवडतात म्हणून त्यांनी घेतलेत का? ओके. परफॉर्मन्स बेंचमार्क प्रमाणे व्हायला लागलं आहे का? बेंचमार्क प्रमाणे परफॉर्मन्स म्हणजे काय? म्हणजे मी समजा पॉवर सेक्टरचा एखादा फंड घेतला आहे किंवा इन्फ्राचा फंड घेतला आहे आणि निफ्टी तर वाढत चालली आहे, निफ्टी वाढत चालली आहे, निफ्टीचा रिटर्न मिळाला आहे वर्षात 15%, 16% निफ्टी वाढली आणि माझा फंड हा 10 आणि 12% परफॉर्म करतो आहे. म्हणजे काय? आउट परफॉर्म बिलो परफॉर्म करतो आहे तो इंडेक्सला. तर हे सगळे कन्फ्युजन जे आहेत हे काढून टाकलेले आहेत एंजल वननी या ठिकाणी आणि एक तुमच्यासाठी सुंदर फंड घेतला आहे. याचं सोल्युशन काय? द सोल्युशन काय? ह्या प्रश्नांचं सोल्युशन काय तुमच्या? की फंड मॅनेजरचा बायस होतो आहे का आपण सगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे का? सगळे स्टाईल आहे का? सगळ्या स्टाईलमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे का माझी? सगळ्या थीम कव्हर होत आहेत का? सगळं मार्केट कव्हर होतं आहे का? जेणेकरून माझ्याकडनं ती रॅली सुटली नाही पाहिजे. त्याचा सोल्युशन आहे एंजल वन निफ्टी टोटल मार्केट इंडेक्स फंड, जो लॉन्च झाला आहे 10 तारखेला. काल 21 तारखेपर्यंत तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. 10 रुपयाला एनएवाय आहे फक्त मित्रांनो. 50,000ची इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला 5,000 क्वांटिटी मिळत आहेत आणि 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट या फंडमध्ये करू शकताय. तर तुम्ही 10,000 क्वांटिटी तुमच्याकडं मिळतील. 1 रुपया वाढला तर 10,000 रुपयांनी प्रॉफिट लॉस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. रिस्क तुमच्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेट करा. अगदी 1,000 रुपयापासून या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता. 10 रुपयाला एक युनिट आहे. तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्याला डिवाइड बाय तुमची अमाऊंट करा. 1,000 रुपयांनी अप्लाय तुम्हाला करता येईल. अप्लाय करायला तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर अवेलेबल आहेत, त्या नंबरला कॉल करा आणि आमच्याकडनं माहिती घ्या, अप्लाय करा. खूप सुंदर पद्धतीने हा फंड जाणार आहे. थोडेसे ओव्हरव्ह्यूज बघूया आपण अबाउट टोटल मार्केट फंड कसा काम करतो. निफ्टी टोटल मार्केट इंडेक्स फंड आहे हा. इंडेक्स फंड कसा काम करतो आपण या ठिकाणी बघूया. 750 स्टॉक तुम्हाला सांगितले, त्याचं सिलेक्शन कसं होणार आहे. तर इथं दिसतंय तुम्हाला शॉर्ट स्टॉक्स फॉर्म पार्ट ऑफ निफ्टी 500 अँड निफ्टी मायक्रो 250. म्हणजे 500 म्हणजे समजतंय तुम्हाला, निफ्टी 50 पासून निफ्टी 200, निफ्टी 100, बरोबर आहे का, निफ्टी 500 आणि 250 मायक्रो कॅप म्हणजे स्मॉल कॅपच्या पण अजून खालचे स्टॉक असतात जे भविष्यात जाऊन मोठे होऊ शकतात. अशा स्टॉकमध्ये पण तुमचे इन्व्हेस्टमेंट्स जाणार आहेत. ते स्टॉक सिलेक्शन तुम्हाला करत बसायची गरज नाही, पण तुम्हाला क्रायटेरिया त्या ठिकाणी दाखवलेला आहे. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय आहे, रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय आहे, तर याच्यामध्ये बदल कधी होणार. ओके. तर सेमी ॲन्युअल आणि मार्च सप्टेंबर, त्याला रिबॅलन्स असं म्हणतात. रिबॅलन्स कधी होणार याचा, तर मार्च आणि सप्टेंबर. हे NSEचं स्टँडर्ड आहे, कारण की हे सगळं लिस्ट कुठं होतं, NSEवर होतं. तर इंडेक्स कोणाचे आहेत, निफ्टी 500 आणि मायक्रो 250 इंडेक्स हे कोणाचे इंडेक्स आहेत, NSEचे इंडेक्स आहेत. तर त्याचं रिबॅलन्सिंग करायचं काम कोण करतं, NSE करत असतं मार्च आणि सप्टेंबरमध्ये. ते तुम्हाला त्याची माहिती पण मिळून जात असते. पण तुम्हाला या ठिकाणी आपण विराट स्वरूप घेतोय म्हणजे काय, 750 स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये घेतोय, त्याच्यामुळे चिंताच करायची गरज तुम्हाला नाही आहे. टोटल मार्केट तुम्ही कव्हर करताय. ओके. या ठिकाणी बघितलं तुम्ही तर तुम्हाला दिसेल की तुमच्या या पद्धतीनं मार्केट कॅपचं ब्रेकअप दिलेलं आहे या ठिकाणी, की 60% लार्ज कॅपमध्ये पैसे जातील, 18% मिड कॅपमध्ये, स्मॉल कॅपमध्ये 10% आणि मायक्रो कॅपमध्ये 11%. या पद्धतीनं 93%चा मार्केट कॅप तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड कराल. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांगा, हे पेज बघितल्यावर तुम्हाला वाटेल की काय उरलं आता इन्व्हेस्टमेंटसाठी.
ओके, सेक्टर अलोकेशन बघा किती सुंदर आहे. फायनान्शियल सर्व्हिसेसपासून तुम्ही जर 22 नंबरला युटिलिटीज बघितलं, इथं दिसतंय तुम्हाला हा 1 नंबरपासून 11 नंबर आणि इकडे दुसऱ्या बाजूच्या साईडला बघा 12पासून 22पर्यंत कुठलाही सेक्टर उरला नाही ज्या सेक्टरमध्ये निफ्टी टोटल मार्केट इंडेक्स हा काम नाही करत. एंजल वनचा जो हा नवीन फंड आहे हा 22 सेक्टर तुमचे कव्हर करून देणार आहे. खाली एक वाक्य लिहिलं आहे, तुम्ही वाचा. निफ्टी टोटल मार्केट इंडेक्स ऑफर डायव्हर्सिफिकेशन अक्रॉस 22 सेक्टर वर्सेस 15 सेक्टर इन निफ्टी 50 इंडेक्स. म्हणजे तुम्ही निफ्टी 50 इंडेक्सचा ETF बाय केला तर तुम्ही 15 सेक्टरलाच फॉलो करताय. पण जर तुम्ही एंजल वनचा निफ्टी टोटल इंडेक्स बाय करताय तर तुम्ही 22 सेक्टरला फॉलो करताय, म्हणजे अजून डायव्हर्सिफिकेशन करताय. पण काही लोक म्हणतात की डायव्हर्सिफिकेशन करणं म्हणजे अजून रिटर्न हे करणं, आपण कुठल्या तरी एका सेक्टरवरच फोकस केला पाहिजे. अजिबात नाही. तुम्ही मार्केटसोबत काम करणार. मार्केट वाढतंय तर तुम्ही वाढताय आणि मार्केट पडतंय तर तुम्ही पडताय. हा या फंडचा काय आहे, USP आहे, युनिक पॉईंट आहे. ओके, तर तुम्हाला मला सांगायचं आहे की या फंडमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनं इन्व्हेस्टेड व्हा. 1000 रुपयानं SIP सुद्धा तुम्ही करू शकता आणि तुम्ही वन टाईमसुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्हाला काही स्टॉक घ्यायचे होते असं डोक्यात होतं तुम्हाला की तुम्हाला स्टॉक घ्यायचे आहेत, आपल्याला 1 लाखाचे स्टॉक घ्यायचे आहेत, 50,000चे स्टॉक घ्यायचे आहेत. काही करत बसू नका. डायरेक्ट इंडेक्स फंडमध्ये पैसे टाकून द्या. वन टाईम तुमचं काम चालू होऊन जाईल. ओके, आणि खूप लो कॉस्टमध्ये काम आहे. ETF तुम्हाला ब्रोकरेज फक्त पेड करायचं आहे बाय सेलचं, आणि रेग्युलर फंडमध्ये तुम्हाला तर माहिती आहे की तुम्हाला विदाऊट कमिशन त्या ठिकाणी काम करता येतं. ओके, तर रोलिंग रिटर्न एकदा बघूया, जे तुमच्या लक्षात येऊन जाईल की ह्या समरी SIPचा परफॉर्मन्स दाखवलेला आहे की अवरेज या ठिकाणी निफ्टी टोटल मार्केट फंडनी जर तुम्ही त्याला 3 वर्ष होल्ड केलं तर 18%, 5 वर्ष होल्ड केलं तर 19%, 7 वर्ष होल्ड केलं तर तुम्ही 18%, 10 वर्ष होल्ड केलं तर साधारण 16%, 12 वर्ष होल्ड केलं तर 15% आणि 15 वर्ष होल्ड झालं तर अवरेज 15%. म्हणजे निफ्टी 50, निफ्टी 500 नुसता घेतला असता तुम्ही तर तुम्हाला रिटर्न कमी मिळाले असते. 2% जास्तच रिटर्न देऊन जातो हा फंड. म्हणून तुम्हाला SIP वन टाईम या ठिकाणी करायला हरकत नाही. परफॉर्मन्स पण या ठिकाणी काउंट करून दिलेला आहे. तर याची समरी काय सांगते, ग्रोथ स्टोरी इथं दिसते तुम्हाला. ग्रोथ स्टोरीला पकडून काम होतं या फंडमध्ये. सेगमेंट एक्सपोजर आहेत, सगळे सेगमेंट तुम्हाला इथं लार्ज, मिड, स्मॉल, मायक्रो आणि 22 सेक्टर, 750 स्टॉक या ठिकाणी तुम्हाला मिळत आहेत. अपॉर्च्युनिटी काय आहे तर तुम्हाला निफ्टी 50 अँड निफ्टी 500 विथ सिमिलर व्हॉलॅटिलिटी या ठिकाणी अक्रॉस टाईम फ्रेम्समध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे, आणि ती अपॉर्च्युनिटी तुम्ही इथे घेतली पाहिजे. सिम्प्लिसिटी काय आहे याच्यामध्ये, सिम्पल आहे. जास्त तुम्हाला डोकेदुखी नाही आहे की कुठलं सेक्टर, कुठला फंड मॅनेजर काय व्हायला लागलं, तो काय घेतात, बायस काय, काही नाही. डायरेक्टली तुम्ही काय करताय, मार्केट, टोटल मार्केट विकत घेताय मित्रांनो. मिटिगेट रिस्क, डायव्हर्सिफिकेशन फार मोठं असल्यामुळं तुमची रिस्क, स्टॉक सिलेक्शन, स्टॉक पिक जे आहेत, पोर्टफोलिओ मॅनेजरला पण डोकेदुखी नाही आहे. पोर्टफोलिओ मॅनेजरला पण काही डोकेदुखी नाही ना, कारण की तो हा कसला फंड आहे, हा इंडेक्स फंड आहे, हा पॅसिव्ह फंड आहे, हा ॲक्टिव्ह फंड नाही आहे. ॲक्टिव्ह फंडमध्ये खूप ॲक्टिव्ह राहावं लागतं फंड मॅनेजरला. इथं हा पॅसिव्ह फंड आहे. काय 750 स्टॉकला फॉलो करायचं आहे सरळ सरळ. वेटेजेस जे NSE देईल त्याच वेटेजेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. ओके, लो एक्सपेन्स रेशो आहे, कारण की इथं फंड मॅनेजरला जास्त लोक लागत नाहीत रिसर्च अँड ॲनालिसिस करायला मित्रांनो. तर हा 10 फेब्रुवारीला तुमच्यासमोर डिटेल आहे, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. 10 फेब्रुवारीला हा सुरू झाला, 21 फेब्रुवारीला हा बंद होईल, क्लोज होईल. 10 रुपयांनी तुम्हाला NAV मिळणार आहे, आणि याच्यामध्ये तुम्ही जरूर इन्व्हेस्टमेंट करा. माझं तुम्हाला असं म्हणणं आहे की 1000 रुपयाचे तरी युनिट घेऊन ठेवा. तुम्हाला 10 रुपयांनी 100 युनिट मिळतील. ते 100 युनिट, ते 100 स्टॉक, ते 100 टोटल मार्केटचे स्टॉक तुमच्याकडं जमा असतील. याच्यामध्ये तुम्ही SIP जरूर करा 1000 रुपयांनी, आणि वन टाईम तुमच्याकडं असेल तर वन टाईम मिनिमम 10,000 रुपयांनी सुरुवात करावी असं माझं तुम्हाला म्हणणं आहे. आणि मॅक्झिमम तुम्ही कितीही करू शकता. मी तुम्हाला सांगितलं की 50,000 जर टाकले तुम्ही यात वन टाईम, तुम्हाला 5,000
क्वांटिटी येईल आणि 1 लाख रुपये टाकले तर तुम्ही साधारण क्वांटिटी किती येईल इथं, साधारण 10,000 क्वांटिटी येईल. 11 रुपये झाला तर तो 10,000 रुपये देऊन जाईल आणि 9 रुपये झाला तर तो 10,000 घेऊन जाईल. अगेन सांगतो, एज्युकेशन पर्पजसाठी व्हिडिओ आहे, मी तुम्हाला कुठेही इन्फ्लुअन्स करत नाही आहे हे करायला. तुम्ही तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो बघून तशी अमाऊंट तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता. मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. हा टोटल मार्केट फंड, एंजल वन निफ्टी टोटल मार्केट फंड विराट स्वरूप आहे याचं, जरूर बाय करा. आणि काही माहिती तुम्हाला अजून पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला मदत करू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.